हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज मी चाललेली आहे इस्कॉन टेम्पल जुहू इथे। आम्ही सगळे फ्रेंड्स निघालो घाटकोपर मेट्रोवरून अंधेरीला जायला। अंधेरी वेस्टला उतरून आम्ही इथून बस पकडली। इस्कॉनला जाण्यासाठी बस इथून फक्त 5 रुपीज घेते आणि मॅक्झिमम 10 to 15 मिनिट्समध्ये आम्ही पोहोचलो होतो इस्कॉन टेम्पलला। तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता इस्कॉन टेम्पलला आणि तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट आतमध्येच काय कसं आहे ते दाखवू। चला तर सकाळीच दर्शन केल्यानंतर आम्ही तिथे बसलो प्रसादम खायला। प्रसादम झाल्यानंतर आम्ही लगेचच भेटलो प्रभूजींना। कभी नहीं होता है, हुआ नहीं कभी किसी का। यार वास्तव में अब शुक्र हमारे लड़के लोग पूछो, कहीं तो पूछो, अभी कल चलता पड़ेगा, अभी कल नौकरी करता है। कितना लड़के को देखा ना, सब लोग नौकरी पढ़ाई करते थे। सोना हमारा अभी तक अच्छा नौकरी लेके न बोल जाए, अच्छे सेवा करते, ऐसे लोग नहीं बनते। इसलिए साधुजन प्रभूजींची भेट झाल्यानंतर आम्हाला कळालं की लगेचच आरती सुरू होणार आहे आणि आम्ही लगेचच गेलो श्री श्री राधा रास बिहारींची आरती करायला। जानेवारी आणि 15 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीला राधा रास बिहारी 46 ॲनिव्हर्सरी आहे। त्याच्यामुळे पूर्ण इंडियामध्ये फ्री प्रसाद म्हणजे फूड फॉर लाईफ होणार आहे। त्यासाठी तिकडे प्रसाद पडत आहे। आणि आज आणि उद्यामध्ये जेवढे पण लोक येतील, जेवढे पण भक्त येतील त्यांना फ्रीमध्ये प्रसाद। हरे कृष्णा।
मंदिरामध्ये श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या कथा पाहायला आणि वाचायला सुद्धा मिळतात. तसंच मंदिरात भगवद्गीता आणि अजून खूप काही बुक्स अवेलेबल आहेत. टेम्पलच्या बाहेर पडल्यानंतरच लगेचच समोर तुम्हाला श्री मुक्तेश्वर देवालय दिसेल. हे 7 मजल्यांचं मंदिर आहे. मंदिराच्या आत अनेक देवांचं दर्शन होतं. फर्स्ट फ्लोअरलाच आपल्याला महादेव आणि माता पार्वती यांचं दर्शन होतं. त्याच सोबत इथे 12 ज्योतिर्लिंग सुद्धा पाहायला मिळतात. सेकंड फ्लोअरला श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांच्यासारख्या अनेक दर्शन होते. थर्ड फ्लोअरला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताई अशा अनेक संतांचे दर्शन होते. त्यानंतर नवदुर्गाचं दर्शन इथे होतं. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री. नवदेवींच्या दर्शनानंतर आपल्याला दर्शन होतं अष्टविनायकांचं. आणि लास्ट फ्लोअरला आम्ही दर्शन घेतलं विष्णुदेवांच्या अवतारांचं. हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.